पुस्तक दुर्दम्य भाग 25. टिळक मास्तर वर्गात आले तशी मुले एकदम गप्प झाली. ते कोणाला क्वचितच रागावून बोलत, पण त्यांची मुद्रा अशी गंभीर आणि तापट होती की मुले आपोआपच त्यांना वचकत असत. एखादा आंमळ धीट असलास तर त्यांची भेदक नजर त्याच्याकडे एकदा वळली म्हणजे तो खाली मान घालत असे. त्यांचा आवाज इतका खणखणीत आणि जबरदस्त होता की चढला तर काय होईल या भीतीने एखादा दांडगेश्वर मुलगा देखील गर्भगळीत होत असे. गणिताचे मास्तर म्हटले म्हणजे त्यांचे सारखे फळ्याशी काम असायचे. तास संपेपर्यंत त्यांचे हात खडूने रंगून निघायचे. पण बळवंतरावांची शिकवायची रीत काही वेगळीच होती. ते खडू हातात घेत नसत की कधी पुस्तक उघडत नसत. फार काय सबंध तास ते खुर्चीवरून उठत देखील नसत. कोणातरी एका मुलाला ते फळ्यावर आकृती काढायला सांगत आणि मग फळ्याकडे न बघता ते तोंडाने एकामागून एक पायऱ्या सांगून गणित सोडवून टाकीत. त्यांच्या या सपाट्याने एकेका तासाला अल्जिब्र्याची 10-20 गणिते नाही तर जॉमेट्रीचे 4-5 थिअरम पुरे होत. त्या दिवशी टिळक मास्तरांनी त्रिकोणाविषयीचे 4-5 थिअरम एकत्र घेतले. त्यांना सर्वांना समान असे सूत्र सांगितले आणि मग भराभरा ते सोडवून टाकले. आरते आणि पानसे आळीपाळीने फळ्यावर आकृत्या काढीत होते, लिहित होते. एकेका थिअरमचा फडशा पडत होता. विषयांतर नाही, थट्टाविनोद नाही, मुलांना समजते आहे की नाही याचा विचार नाही. फक्त स्पष्ट स्वच्छ तर्कांचे सुदर्शन चक्र खडखडाट करीत वर्गात फिरत होते. घंटा झाली तसे बळवंतराव उठले आणि वर्गाबाहेर निघून गेले. मधल्या सुट्टीत खालच्या वर्गातील मुले खेळत आणि दंगामस्ती करीत होती. वरच्या वर्गातील प्रौढ मुले एकत्र जमून मास्तरांच्या गुणदोषांची चिकित्सा करायचा आपला वडिलकीचा हक्क गाजवत होती. आरते म्हणाला, टिळक सर मात्र अगदी अप्रतिम शिकवतात. सगळा विषय कसा मुळापासून स्पष्ट होतो. ते शिकवायला येईपर्यंत त्रिकोण परक्या माणसांप्रमाणे पुस्तकात राहत असत. पण आता मात्र ते केव्हाही डोक्यात वावरत असतात. नाना प्रकारच्या गमती करून दाखवत असतात. दुसरा एक विद्यार्थी म्हणाला, तुम्हा स्कॉलर मंडळींचं ठीक आहे हो, पण आमच्यासारख्यांचं काय? ओ म्हणत्यात हो, काहीसुद्धा कळत नाही. यांची आगगाडी धावत जाते आणि आमच्या डोक्यात धूर मात्र होतो. माणसाला समजायला उसंत तरी मिळायला हवी. हा काय आपला नुसता गडबडगुंडा? पानसे आवेशाने पुढे सरसावला. टिळक सर म्हणजे गडबडगुंडा करतात हे मात्र मी ऐकून घ्यायचं नाही. उलट रिळाच्या दोऱ्याचं टोक ओढल्यावर रीळ जसं अलगद उलगडत जातं तसा त्यांनी गणिताचा उलगडा केल्यावर डिफिकल्टीज अशा काही शिल्लकच राहत नाहीत. आपटे मध्यंतरी तेथे येऊन उभा राहिला होता. तो म्हणाला, त्यांची विद्वत्ता कोण ना कबूल करतो, पण नुसत्या कोरड्या विद्वत्तेचा काय उपयोग? विषयात रस नको का निर्माण करायला? ह्यांचा मुळी प्रयत्न असा की विषय होईल तितका नीरस करायचा. कधी सुंदरसा दृष्टांत नाही, कधी हास्यविनोद नाही का कधी विषयांतर नाही. आरतेने हात जोडले. विषयांतर नाही हे मात्र आमच्यावर मोठे उपकारच आहेत. चिपळूणकर सरांच्या या विषयांतरांनी आम्ही अगदीच टेकीस आलो आहोत. विषय राहतो एका बाजूला आणि हे जातात कुठच्या कुठे भरकटत. उद्या पेपरात काय त्यांनी सांगितलेलं डॉक्टर जॉन्सनचं चरित्र का लिहायचं आहे? आम्ही आता परीक्षेत मार्क मिळणार कसे याचीच मला चिंता लागून राहिली आहे. सुदैवाने या सुमारास घंटा झाली आणि गुरुजींच्या गुणदोषांचे हे विच्छेदन तेवढ्यावरच थांबले. शाळेतल्या पैशांचे व्यवहाराचे हिशेब नीट मांडले जातात की नाही याची बळवंतरावांना शंकाच होती. त्यांनी शास्त्रीबुवांना 1-2दा सांगून पाहिले, पण त्यांनी ती मनावर घेतली नाही. ते म्हणाले, तुम्हाला काही पैशांची गरज असली तर धारपांकडून घ्या. बळवंतराव अंमळ ताठ्याने म्हणाले, शास्त्रीबुवा, मी पगारासाठी या शाळेत आलेलो नाही. काही देशकार्य करावं या बुद्धीनं आलो आहे. तसं नव्हे, पण द्रव्याचं वंगण असल्याशिवाय संसारचक्र फिरत नाही. सुदैवानं पगारा वाचून चूल अडू नये इतपत माझी परिस्थिती आहे आणि म्हणून पगार देण्याची ऐपत शाळेला येईपर्यंत मी एक कपर्दिक देखील येथून घेणार नाही. या शाळेची जबाबदारी जितकी तुमची आहे तितकीच माझी आहे असं मी मानतो. नाहीतर एक पगारी नोकर इतकीच माझी योग्यता या ठिकाणी होईल. ते मला नको आहे. शास्त्रीबुवांनी अभिमानाने आपल्या या तरुण सहकार्याकडे पाहिले, पण दुसऱ्या कुणाची स्तुती करावी हे त्यांच्या स्वभावातच नसल्यामुळे तो अभिमान त्यांनी शब्दांच्याद्वारे व्यक्त केला नाही. ते इतकंच म्हणाले, ठीक आहे, हिशेब वगैरे काय तुम्हाला मांडायचे असतील ते मांडून घ्या आणि त्या बाबतीत तुमच्या मनासारखीच काय ती व्यवस्था होऊ द्या. इतकं बोलून शास्त्रीबुवा लगबगीने तेथून निघून गेले. देवादिकांच्या तसबिरी काढायला लागल्यापासून चित्रशाळेचा पसारा बेसुमार वाढला होता. निबंधमालेचे अंक देखील नियमित काढून शास्त्रीबुवा त्यातून लोकहितवादींवर नुसती झोड उठवीत होते.
त्यामुळे शास्त्रीबुवांना फुरसत अशी फारशी नसेच. अशा प्रकारे हिशेबाचे आणखीन एक काम बळवंतरावांच्या अंगाला चिकटले आणि त्यांनी ते हौसेने चिकटवून घेतले. त्यांनी आणि नामजोशांनी एकत्र बसून जेव्हा हिशेब पुरे केले तेव्हा त्यांना आढळून आले की शाळा अजून काहीशी तोट्यातच चाललेली आहे. शाळेतल्या मुलांची संख्या जरी आता 350पर्यंत गेली असली तरी फी अगदीच अल्प ठेवलेली असल्यामुळे तिच्यापासून फारसे उत्पन्न होत नसे. त्यातही पुन्हा जवळजवळ 20% मुलांना नादारी देण्यात आली होती. त्यामुळे सर्व खर्च भागवल्यावर शास्त्रीबुवांप्रमाणेच बळवंतरावांना देखील पगार देण्यासाठी काही शिल्लक राहत नव्हती. बळवंतराव बेफिक्रीनं म्हणाले, ठीक आहे, मी सध्या पगारच घेणार नाही म्हणजे झालं. वासुदेव शास्त्री खरे त्यावेळी तेथे होते. ते हसून म्हणाले, बळवंतराव, हा तुमचा निश्चय तुमच्या तरुण वयाला आणि उच्च विचारसरणीला साजेचाच आहे. पण अशा कविकल्पनांवर शाळा चालवून भागायचं नाही. आज त्यागाच्या भावनेनं काम करणारी माणसं आपल्याला लाभली आहेत, पण पुढे ती अशी लाभतील किंवा ह्याच माणसांची त्यागाची उर्मी कायम राहील असं तुम्ही मानू नका. म्हणून सांगतो की फी वाढवा, नादारीचं हे प्रस्थ अंमळ कमी करा, म्हणजेच मग सगळं ठीकठाक होईल, चालेल. बळवंतरावांना हे बोलणे रुचले नाही. ते उसळून म्हणाले, म्हणजे तुम्ही मुळावरच कुऱ्हाड घालायला निघालात? नाही शास्त्रीबुवा, आम्हा तरुण मंडळींचे विचार तुम्हाला कळायचे नाहीत. आमची झेप मोठी आहे. मिशनऱ्यांप्रमाणे केवळ उदरनिर्वाहापुरते वेतन घेऊन शिक्षण प्रसार करणाऱ्यांची एक परंपराच आम्हाला निर्माण करायची आहे. आमची ही त्यागाची उर्मी म्हणजे केवळ औटघटकेचा खेळ आहे असं मानू नका. खऱ्यांनी जाणते हास्य करून मान हलवली आणि विषय आवरता घेण्यासाठी ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हा तरुण मंडळीच्या हातून असं झालं तर सोन्याहून पिवळं होईल. त्या सुमारास म्हणजे शाळा सुरू होऊन 2-3 महिने उलटल्यावर सत्यभामा बाळंत झाली. बळवंतरावांना कन्यारत्न झाले. मुलीचे नाव कृष्णा ठेवले. बळवंतरावांवर आणखीन एक जबाबदारी येऊन पडली, पण ती जबाबदारी मात्र त्यांनी मुळीच अंगाला चिकटवून घेतली नाही. गोविंदरावांची रोज फेरी असे आणि घरचे सगळे तेच बघत असत. आपण 2दा जेवायला हजर झालो म्हणजे आपली सांसारिक जबाबदारी पार पडली अशी बळवंतरावांची ठाम समजूत होती. रविवारी आगरकर बळवंतरावांच्या घरात शिरले ते खोकत खोकतच. बळवंतराव म्हणाले, काय गोपाळराव, तब्येत ठीक नाहीसं दिसतं. आगरकर तो विषय संपवण्याच्या उद्देशाने म्हणाले, 2 दिवस दमा लागला होता, त्याला अजून पुरता उतार पडलेला नाही. हा दमा तुम्हाला बराच त्रास देतो आहेसं दिसतं. आगरकर हसले, अहो, तो आता आमच्याशी कायमचा स्नेहभाव ठेवणारसं दिसतं. बरं, शाळेची काय हकीकत? बळवंतराव मोठ्याने हसले. ते विचारण्यासाठी का अशा स्थितीत इतक्या दूर आलात? खरं म्हणजे रोज यावंसं वाटतं. जो तो आपल्या शाळेविषयीचं काही ना काही सांगत असतो. तुमच्या विजय पताका जिकडे तिकडे नुसत्या फडकत आहेत. मुंबईहून पत्र येतात, त्यातसुद्धा शाळेची चौकशी. अशा प्रसंगी मी दूर असावं याची खंत वाटते. बळवंतराव आपल्या नेहमीच्या फटकळपणाने म्हणाले, अहो, इतकं आहे तर दूर कशाला राहता? उद्यापासून शाळेत रुजू व्हा कसे. वरच्या वर्गांना शिकवायला आम्हाला निदान 1-2 ग्रॅज्युएट शिक्षक तरी हवेच आहेत. आगरकर संकोचले, नाही, ते आता MAचं तेवढं शेपूट राहिलं आहे, ते पुरं केलं की मग दुसऱ्याच दिवशी येऊन दाखल होतो. पण त्यासाठी कॉलेजात कशाला राहायला हवं? इथं शाळेत शिकवा आणि एकीकडे MAचा अभ्यासही चालू ठेवा. आगरकर गंभीर होऊन म्हणाले, नको, त्या दोन्ही गोष्टी एकदम करणं जमायचं नाही. MAची परीक्षा भारी कठीण. भले भले तेथे गोते खातात, तेव्हा ती आपली एकदा पुरी करून टाकलेली बरी. बळवंतरावांना हे पटले नाही. गोपाळराव, तुम्ही उगीचच या परीक्षेचा इतका बाऊ करीत आहात. परीक्षांचं महत्त्व ते काय? MA होऊन हात स्वर्गाला लागतील आणि एरवी लागणार नाही असं थोडंच आहे. तसं नव्हे बळवंतराव, पण जीवाच्या पलीकडे कष्ट करून आणि हाल अपेष्टा सोसून मी शिक्षण घेतलं आहे, तेव्हा त्याचं अगदी टोक गाठीपर्यंत माझ्या मनाचं समाधान व्हायचं नाही. शिक्षणातलं उंचात उंच शिखर गाठायचं आहे. आगरकरांचा चेहरा फुलून लाल झाला. त्यांच्या डोळ्यात त्यांचा मनस्वी हट्ट पेटला. बळवंतरावांना आपल्या शाळेपलीकडे दुसरे काही सुचत नव्हते आणि शाळेव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचा विचार आगरकरांनी करावा हे त्यांना मुळीच पटत नव्हतं. ते म्हणाले, मला अजूनही वाटतं की तुम्ही आत्ताच शाळेत यावं. MAच्या अभ्यासात त्यामुळे काही न्यून पडायचं नाही. आता तुमची ती फेलोशिप तुम्हाला सोडायची नसली तर गोष्ट वेगळी. गोपाळराव आगरकर संतापाने नुसते लालेलाल झाले. याचा अर्थ काय बळवंतराव? त्या 100 रुपयांच्या लोभानं मी शाळेत यायचं टाळतो आहे असं का तुमचं म्हणणं?
हीच का तुम्ही माझी परीक्षा केलीत? अहो, मी शाळेत यावं अशी जबरदस्ती का कोणी माझ्यावर केली होती? आपण होऊनच ना हा निश्चय मी केला आहे. मग तुम्ही असं बोललातच कसं? बळवंतराव नरम झाले. खरे म्हणजे आगरकरांच्या त्यागीपणाबद्दल त्यांच्या मनात मुळीच शंका नव्हती. पण शाळेविषयीच्या पोटतिडकीमुळे त्यांच्या तोंडून असे शब्द गेले होते. ते म्हणाले, गोपाळराव, तुमच्याबद्दल अशी वाईट शंका घ्यावी असा खरोखरच माझा हेतू नव्हता. पैशांचा लोभ तुम्हाला नाही याबद्दल माझी खात्री आहे. गोपाळराव इतके क्रुद्ध झाले की त्यांना खोकल्याची जबरदस्त उबळ आली. बळवंतराव धावले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत राहिले. मग उबळ आवरल्यावर त्यांनी गोपाळरावांना बळकटीचा आधार देऊन नीट टेकून बसवले. प्यायला पाणी दिले आणि नंतर तोंडात धरायला लवंग दिली. जीव अंमळ शांत झाल्यावर गोपाळराव म्हणाले, बळवंतराव, तुमच्या मनात माझ्याविषयी अशी शंका नव्हती हे मला माहीत आहे. पण तुम्हाला ज्याच्या त्याच्याविषयी टाकून बोलायची ही जी सवय आहे ती तुम्ही सोडून द्यायला हवी. निदान माझ्यापुरतं तरी ते ध्यानात ठेवा की पैसा या गोष्टीबद्दल मी हळवा आहे. या बाबतीत थट्टेनं देखील बोल लावलेला मला खपत नाही. या बाबतीत जो कोणी माझा अपमान करील त्याचा मी जन्माचा दावेदार होईल. थोडा वेळ दोघेही स्नेही काहीच बोलले नाहीत. बळवंतरावांना आपली बाजू बळकट करणारे निदान 100 युक्तिवाद तरी सुचत होते आणि ते न बोलून दाखविणे त्यांना अगदी असह्य वाटत होते. तेवढ्यात आगरकर हसून म्हणाले, चला बळवंतराव, आपली शाळा तरी बघून येऊया. दोघे शाळेत जाऊन पोहोचल्यावर पुन्हा ग्रॅज्युएट शिक्षकांचा प्रश्न निघाला. तेव्हा आगरकर म्हणाले, आपले वामनराव आपटे अजून कुठे नोकरीला लागलेले नाहीत. त्यांना एकदा विचारून पाहावं. बळवंतरावांच्या चेहऱ्यावर नापसंती ठसठशीतपणे उमटली. अहो, पण ते आपल्यातले नव्हेत. त्यांची वृत्ती वेगळी, विचार वेगळे. आगरकर म्हणाले, असं कसं म्हणता? आपल्या लोकात शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांचं हित व्हावं अशी कळकळ वामनरावांना देखील वाटते. त्यासाठी दारिद्र्य स्वीकारायची त्यांची तयारी नाही हे खरं, पण तेवढ्यामुळे ते आपल्याला अगदी परके झाले असं कसं म्हणता? बळवंतरावांनी नकारार्थी मान हलवली. माझं असं अगदी ठाम मत झालेलं आहे की जो पैशांचा लोभ सोडायला तयार नाही त्याच्या हातून खरी देशसेवा होणं कठीण. गेल्या पिढीतल्या मंडळींची जी अवस्था झाली तीच अशांची देखील व्हायची. आगरकर हसले. बळवंतराव, हा मात्र तुमचा केवळ दुराग्रह आहे. गेल्या पिढीतल्या मंडळींच्या हातून काहीच का कार्य झालं नाही? राव बहादूर रानड्यांच्या तोडीचं कार्य दुसऱ्या कोणी करून दाखवलं आहे. त्यांच्याहून मोठं कार्य तुम्ही आणि आम्ही करून दाखवणार आहोत. आगरकर आणखीनच मोठ्याने हसले. हा तुमचा युक्तिवाद मात्र अगदी बिनतोड आहे. बरं ते असो, आपट्यांच्या बाबतीत काय करता? तेवढ्यात काही कामाच्या निमित्तानं नामजोशी तेथे येऊन हजर झाले. त्यांना संभाषणाचा हा विषय कळला. तेव्हा ते म्हणाले, बळवंतराव, असा मनुष्य मिळत असला तर त्यातला हातचा दवडू नये. कारण आपटे आपल्याला येऊन मिळाले की सरकारी शाळा अगदी पार ढासळून जाईल. बळवंतरावांच्या स्वभावात एक चमत्कारिक दुहेरीपणा होता. त्यांची तत्वनिष्ठा अगदी कडक आणि सोवळी होती. पण ते कोणाशी भांडायला उठले की सुकताचा विचार अंमळ बाजूला ठेवीत आणि आपली बाजू यशस्वी करण्यासाठी हाताला लागतील त्या सर्व साधनांचा उपयोग ते करीत असत. त्यामुळेच नामजोशांचे बोलणे ऐकून त्यांचा विचार एकदम फिरला. वामनराव आपट्यांना शाळेत घेण्यास ते अनुकूल झाले. तरी पण त्यांनी आणखी एकदा कुरकुर केलीच. अहो, हा गृहस्थ बुद्धिमान खराच, पण आपल्या बुद्धीचा उपयोग त्यांनी केवळ परीक्षात मार्क मिळवण्यासाठीच केला. हा शिक्षक झाला म्हणजे मुलांना आपल्यासारखंच वळण लावील. पण अखेर बळवंतराव, आगरकर व नामजोशी यांच्याबरोबर आपट्यांच्या बिऱ्हाडी गेले. जाता जाता आपट्यांना कोटच्या अटींवर घ्यावे आणि त्यांच्यापासून शाळेचे नुकसान होणार नाही याची त्यांनी मनाशी विचार केला. परंतु आपटे कोणत्याच अटींवर यायला तयार नव्हते. लहानपणापासून त्यांनी दारिद्र्याचा आणि हालअपेष्टांचा भरपूर अनुभव घेतला होता आणि तो यापुढे घ्यायचा नाही असा त्यांनी केव्हाच निश्चय करून टाकला होता. पुन्हा आपले श्वशूर सार्वजनिक काका यांची जनहिताची कार्य करताना काय परवड होते ते देखील त्यांनी पाहिले होते. म्हणून चांगली सुखाची सरकारी नोकरी करायची असा त्यांनी निर्णय घेतला होता. साहजिकच आपट्यांनी या मंडळींना स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले. तेव्हा त्यांना शाळेत ओढणे इष्ट की अनिष्ट याचा विचार करण्याची आवश्यकताच त्यावेळेपुरती तरी राहिली नाही.